नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चमचमीत छोल्याची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। चमचमीत छोल्याची भाजी तयार करण्यासाठी आपण इथे बॉईल केलेले छोले घेतलेले आहेत। छोले आपण 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवले होते आणि नंतर मीठ टाकून याला फक्त उकळून घेतलेले। त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचे आहे। त्यामध्ये रफली चॉप आपण कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, आलं भरपूर घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे खडे मसाले लागणार आहेत। मिक्सर जार मध्ये आपण सर्वात पहिले टोमॅटो, कांदा, अद्रक आणि लसूण एकदम बारीक असं फाईन वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता एकदम फाईन असं आपण वाटून घेतलेले। लगेचच आपण भाजी तयार करायला घेऊ। कढईमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये खडे मसाला टाकून घ्यायचा आहे। यामध्ये जिरा टाकून घ्यायचा आहे। लगेचच यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकून घेऊ। एकसारखं हलवत राहायचं आहे। कांद्याचा कच्चापणा, लसणाचा कच्चापणा घालवायचा आहे। त्यासाठी आपल्याला एकसारखा हा मसाला परतवून घ्यायचा आहे। मसाला आपला परतला गेलेला आहे। आता आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करू। पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। काश्मीरी लाल मिरचीमुळे कलर खूप छान येतो आपल्या भाजीला। 1 चमचा आपला घरचा मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला। आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। एकसारखे परतवून घ्यायचे। यामधून तेल सेपरेट झालं पाहिजे। यामध्ये 2 चमचे पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून मसाले तळाशी लागणार नाहीत। तुम्ही पाहू शकता साइडने आपल्या तेल सेपरेट होतंय। आता लगेचच आपण यामध्ये हे बॉईल केलेले छोले टाकून घ्यायचे। थोडे छोले आपण तसेच ठेवायचे। मसाल्यांमध्ये छोले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून शिजू द्यायचं आहे। आपण हे जे छोले ठेवले होते ते एका मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येईल। अशा पद्धतीने एकदम दरदरीत असं आपण वाटून घेतलेलं आहे। 2 मिनिटं झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती टेम्पटिंग अशी आपली भाजी दिसते। मसाल्यांमध्ये आपले हे छोले एकदम एकजीव झालेले, एकदम मिक्स झालेले व्यवस्थित। आता यामध्ये आपल्याला ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचंय। आपण शिजवून घेतलं होतं ज्यामध्ये छोले, तेच पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता या स्टेजला आपण हे वाटून घेतलेले जे छोले आहेत ते ॲड करायचे। यामुळे आपली ग्रेव्ही एकदम थिक होईल आणि एकजीव होईल आपली ही भाजी। यामध्ये आता 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे, अर्धा चमचा किचन किंग मसाला, यामुळे भाजी एकदम रेस्टॉरंट स्टाईल लागते। 1 चमचा कसुरी मेथी आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे। आपली भाजी तयार झालेली आहे छोलेची। तुम्ही पाहू शकता एकदम टेम्पटिंग अशी आपली भाजी दिसतीये। आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे।
तुम्ही पाहू शकता आपली एकदम टेम्पटिंग अशी ही छोल्याची भाजी तयार झालेली आहे। एकदम कमी साहित्यामध्ये एकदम चविष्ट अशी आपली ही भाजी तयार होते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। एकदम झटपट अशी ही छोल्याची भाजी तयार आहे। याला लिंबू, कांदा आणि एकदम भारी असं बटर नान। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चमचमीत छोल्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही नान, बटर नान, रोटी, चपाती, राईस सोबत एन्जॉय करू शकता। एकदम भन्नाट लागते। एकदा नक्की ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।